धारणगाव या गावामध्ये मा भगवतीच्या व हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये श्री रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। सज्जनानो, गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या रामप्रभूच्या कथेचा आजचा हा 6वा दिवस आहे। हे कथारूपी वाक्पुष्प भगवतचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत। रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे। अनेक संत महात्म्यांनी ज्या रामप्रभूच्या कथेचा विचार केला त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते। हे आपलं परमभाग्य आहे। त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आजही आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच ही रामप्रभूची कथा आपण या ठिकाणी ऐकत आहोत। हरिभक्तीपरायण भास्कर बाबूराव शिरोडे, हरिभक्तीपरायण गोविंद महाराज शिरोडे, हरिभक्तीपरायण त्र्यंबक भास्कर शिरोडे यांच्या विद्यमाने अर्थात यांच्या आयोजनातून या ठिकाणी ही कथा चालू आहे। आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे। यांच्या आयोजनाने व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी या रामप्रभूच्या कथेचा विचार करत आहोत। विचार करत असताना रामप्रभूच्या वनवासाची कथा आपण ऐकत होतो। वनवास हा रामप्रभूच्या जीवनाचा परिचय आहे। बोललो होतो मी, परिचय होण्यासाठी कुणीतरी परीक्षक भेटणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कैकेयी सारखा परीक्षक जर त्या काळामध्ये भेटला नसता तर एखाद्या वेळेला रामप्रभूच्या जीवनाचा परिचय आपल्याला झाला नसता। आणि म्हणून कैकेयी परीक्षा घेते आणि त्या परीक्षेला खऱ्या अर्थाने रामप्रभू उतरतायत। वनवास निश्चित होतो। रामप्रभूच्या सोबत जाण्यासाठी लखनजी तयार होतात। जानकीला ही बातमी पोहोचत होते आणि जानकी कौसल्या मातेच्या सदनी येते। कौसल्या मातेचं दर्शन घेते, प्रभूच्या समोर उभी राहते, खाली मान घालून उभी आहे। प्रभू म्हणतात की जानकी, आता 14 वर्ष पूर्ण होतील, आता मी परत येईल, तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझ्याकडे मी देतो। जानकी, तुला माहित आहे की आमच्या कुलामध्ये सत्ता महत्वाची नाही, आमच्या कुलामध्ये सत्य महत्वाचं आहे। आमच्या कुलामध्ये राजगादी महत्वाची नाही, आमच्या कुलामध्ये आईवडिलाचं वचन महत्वाचं आहे। आईवडिलाच्या वचनापुढे आम्हाला राजगादी महत्वाची नाही। आईवडिलाचं जर वचन असेल आम्ही वनवासात गेलं पाहिजे तर आम्ही राजगादीचा विचार करणार नाही। आम्हाला गादीपेक्षाही आमच्या आईवडिलाचा आशीर्वाद भेटणं महत्वाचं आहे। आशीर्वाद जर भेटत असेल तर काय कमी पडणार आहे महाराज। आणि म्हणून मी तर असं म्हणेल की भावाभावाच्या वाटण्या होत असताना जो भाऊ माय बापाचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडत असेल त्याला कधीच कमी पडणार नाही, कधी पडणार नाही। आमच्या कुलामध्ये माय बापाचं वचन महत्वाचं आहे। मला वनवासात जावं लागेल, क्षमा कर, तू जनकाची मुलगी आहेस। खरं म्हणजे आमच्या कुलाची परंपरा आम्हाला निभावावी लागेल। जानकी विचारते, प्रभू तुम्ही कोणाशी बोलताय? जानकी, तुझ्याशी? माझ्याशी असं नाही बोलता येणार प्रभू तुम्हाला। म्हटले, का बोलता येणार नाही? तू माझी अर्धांगिनी आहेस, तू माझी सौभाग्यवती आहेस। म्हटले, हा प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आणि सौभाग्यवती असल्यामुळेच तुम्हाला असं नाही बोलता येणार। तुम्ही जर वनवासात जात असाल आणि मला जर तुम्ही अर्धांगिनी म्हणत असाल, सौभाग्यवती म्हणत असाल, तर सौभाग्य जर वनवासामध्ये जात असेल तर या सौभाग्यवतीला अयोध्येमध्ये राहण्याचा अधिकार देतोय कोण? नाही जानकी, तू जनकाची मुलगी आहेस। महालाच्या बाहेर तू अजून कधी पडली नाही,
पालखीच्या बाहेर तुझं पाऊल अजून कधी पडलं नाही, तू माझ्या बरोबर येण्याचा आग्रह करू नको. महाराज, मी तुमची सौभाग्यवती आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी जनकाची मुलगी आहे. जनकाची मुलगी आहे म्हणजे मी फक्त राजाची मुलगी नाही, एका साधूची मुलगी आहे. मी जर तुमच्यासोबत वनवासामध्ये नाही आली, उद्या माझे वडील मला विचारतील की जानकी, तुझं सौभाग्य ज्या ठिकाणी 14 वर्ष वनवासात जाते, त्या ठिकाणी तुला अयोध्येत राहण्याचा अधिकार दिलाय कोणी? आणि तू जर तुझ्या सौभाग्याबरोबर वनवासात नाही गेली, तर आजपासून मी जनकाची मुलगी असं कधी म्हणायचं नाही. माहेरामध्ये जाण्याची मनाई करतील माझे वडील, मला येऊ देणार नाही. मला आश्चर्य वाटते प्रभू की व्यक्ती एखाद्या वेळेला घराचा निरोप घेऊ शकते, व्यक्ती गाडीचा निरोप घेऊ शकते, व्यक्ती वाहनांचा निरोप घेऊ शकते, पण व्यक्ती छायेचा नाही निरोप घेऊ शकत. सूर्य जर समोर असेल तर त्याची छाया त्याच्या पाठीमागे राहून त्याचं संरक्षण करत असते. सूर्य जर पाठीमागून असेल तर छाया समोर राहून त्याचं संरक्षण करत असते. सूर्य जर वरून असेल तर छाया पायाखाली राहून त्याचं संरक्षण करत असते. महाराज, मी फक्त तुमची अर्धांगिनी नाही, मी तुमची छाया आहे. मला तर आश्चर्य वाटते की तुम्ही छायेचा निरोप घेताच कसा? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गे हे चरण चालते, त्या मार्गे मी त्यांच्या पुढते. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. जनकाची मुलगी रामप्रभूच्या सोबत जाण्याची तयारी करते. सज्जनानो, ज्याला जन्मभर सोबत राहायचं आहे त्याने जन्मभर भांडत राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना? ज्याला जन्मभर सोबत राहायचं आहे त्याने जन्मभर समन्वयाने राहिलं पाहिजे. समन्वय हेच आपल्या घरातलं समाधान आहे. पती पत्नीच्या जीवनातला समन्वय ज्यावेळेला संपेल ना, त्यावेळेला त्याच्या जीवनातलं समाधान सुद्धा संपून जाईल. लक्षात ठेवा. मी खरं बोलू, खरं बोलू, मुलं नंतर आहेत, असंच ना? मुलं नंतर आहेत, अगोदर तुम्ही आहात. मुलं नंतर आहे, सुना तर त्याहीपेक्षा नंतर आहेत. सुना सुना समजते, सुना सुन 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 सुन. पहिले येते त्यावेळेला सून सून, मैसून मैसून मैसून, मग नंतर 1-2 वर्ष झाले की सून सून सून. जनकाची मुलगी रामप्रभूच्या सोबत जाण्याची तयारी करते. रामप्रभू, लखनजी आणि जानकी तयार होतात. कैकेयीच्या सदनी जातात. अत्यंत कठोरपणाने कैकेयी वल्कले देते रामप्रभूच्या हातामध्ये. जानकीच्या हातामध्ये वल्कले देत असताना वशिष्ठांना सुद्धा राग येतो कैकेयीचा. काय करते कैकेयी तू? जनकाची मुलगी आहे ती. तुने जो वनवास दिलाय तो रामाला दिलाय, जानकीला नाही दिलाय.
तिच्या हातामध्ये वल्कले देण्याचा तुझा काय अधिकार आहे? तरी सुद्धा जनकाची मुलगी कैकेयीचं दर्शन घेते, ते वल्कले आपल्या हातामध्ये घेते, वल्कले धारण करतात. तिघही रथ तयार होतो, रथामध्ये बसतात. सगळे लोक रथाच्या भोवती गोळा होतात. प्रभू तुम्हाला आम्हाला टाकून नका जाऊ प्रभू, तुम्ही गादीवर बसणार होता, तुम्ही वनवासात निघाला. सुमंताला विनंती करतात, सुमंत थांबवा. राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ. थांब रामा थांब जानकी, चरण धूळ द्या धरू मस्तकी. काय घडे हे आज अकल्पित, आज कल्पित. थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ. विनंती करताय सुमंताची. रथ त्या ठिकाणी शरयूच्या तीरावर येतो. प्रभू खाली उतरतात, शरयू पार करतात. शरयूच्या पलीकडे गेल्यानंतर प्रभू साष्टांग दंडवत करतात. कोणाला दंडवत करतायत? जन्मभूमीला दंडवत करतायत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षा सुद्धा पवित्र असते. सज्जनानो, जननीला जसं विसरायचं नसते तसं जन्मभूमीला सुद्धा कधी विसरायचं नसते. जननीने जन्म दिलेला असतो आणि या जन्मभूमीने आपल्याला सांभाळलेलं असतं. ज्या वेळेला जननीचं ऋण फेडण्याची संधी प्राप्त होईल त्यावेळेला ते मुलाने कधी घालवायची नसते. ज्याला जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी येईल ना त्यावेळेला सुद्धा ती कधी घालवायची नसते. एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, कारण आपल्या जन्मभूमीचं ते ऋण आहे. गावामध्ये एखादा उत्सव आहे, त्यामध्ये आपण सामील झालो पाहिजे, कारण आपल्या जन्मभूमीचं ते आपल्यावर ऋण आहे. एखादा बिचारा गरीब आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे, खऱ्या अर्थाने जन्मभूमीने त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे, कारण ते आपलं ऋण आहे, ते ऋण आहे. ऋषीचं जसं ऋण आहे, जननीचं जसं ऋण आहे, तसं जन्मभूमीचं सुद्धा ऋण आहे. लक्षात ठेवा. बऱ्याचदा बाहेर गेलेली माणसं जन्मभूमीला विसरतात. आमचे एक विदर्भातले महाराज आहेत, त्यांचं नाव आहे तुकडोजी महाराज. त्यांची खंजेरी तुम्हाला माहीत आहे. ते म्हणतायत, मी ज्यावेळेला माझ्या गावाकडे पाहिलं ना त्यावेळेला माझं गाव म्हणता मंदिर दिसलं. जीवा भावाने जब मी पाहिलं, जीवा भावाने जब मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं. शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होणी. शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होणी. दास तुकड्या म्हणे मन रंगल, दास तुकड्या म्हणे मन रंगल, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं, माझं गावचं मंदिर शोभलं. जीवा भावाने जब मी पाहिलं, जीवा भावाने जब मी पाहिलं, माझं गावचं मंदिर
शोभल माझं गावाचं मंदिर शोभल माझं गावाचं मंदिर शोभल. जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी ज्या ज्या वेळेला प्राप्त होईल त्या त्यावेळेला ते ऋण आपण फेडलं पाहिजे. या महाराज फार मोठे मृदंगी आहेत बरं का महाराज. शरयू पार करतायत प्रभू, साष्टांग दंडवत करतायत आपल्या जन्मभूमीला, रथामध्ये बसतात. अयोध्येतले सगळे लोक त्या रथाच्या पाठीमागे चालतात. तमसा नदीच्या तीरावर पहिल्या रात्रीचा मुक्काम होतो. चालून चालून रडून रडून थकलेले बिचारे लोक झोपतायत त्या वालुकेमध्ये. लोक अयोध्या सोडतायत पण लोक झोप सोडत नाहीत. सुमंत गस्त घालत असतात. सुमंताला रडण्याचा आवाज येतो. कोण रडते म्हणून सुमंत शोध घेतात. लखनजी गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत असतात. लखनजीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि विचारतात, लखनजी आप तो भाग्यवान हो, क्यों रोते हो आप? रडायचं कारण काय? लखनजी म्हणतायत, काका आजपर्यंत मी कधी रडलो नाही. शेषाचा अवतार आहे काका, मी अत्यंत कठोर आहे. हे सगळं ब्रह्मांड वल्या मडक्याप्रमाणे दाबून टाकण्याची माझी ताकद आहे काका. पृथ्वीचा बोजा सहन करण्याची ताकद मी आहे, माझी आहे. आजपर्यंत कधी रडलो नाही काका मी. मला रडणं शोभाही देत नाही. पण माझी भाभी जनकाची मुलगी, तिचं पाऊल अजून पालखीच्या बाहेर पडलं नाही. ती आमच्या घरी आल्यानंतर तिला या वालुकेमध्ये हाताची उस्ती करून झोपण्याची पाळी आली. काका हे मला पाहत नाही. प्रभू सावध होतात. प्रभू लखनजीला समजून सांगतायत, लखन सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो दधाति ती कुबुद्धिरेषा अहं करोमि ती वृथाभिमाना स्वकर्म सूत्र ग्रथितोही लोका. लखनजीच्या समजूत घालतायत. सगळे लोक झोपलेले पाहून रथ तयार होतो. रामप्रभू वैद्य आणि लखनजी त्या रथामध्ये बसतात आणि तो रथ आता पुढे निघतो. कुठे येतो? गंगेच्या तीरावर येतो. गंगेच्या तीरावर आल्यानंतर त्या ठिकाणी निषाद राजाची भेट होते. कोण आहे निषादराज? निषादराज भिल्लांचा राजा आहे. भिल्लांचा राजा आहे. प्रभू पहिल्याच भेटीमध्ये त्याला सखा म्हणतायत. पहिल्याच भेटीमध्ये त्याला आलिंगन देत आहेत. आणि मला असं वाटतं इथंच रामराज्याचं उद्घाटन होत आहे. एक राजा एका भिल्लाला आलिंगन देतो. एक राजा एका भिल्लाला आपला सखा म्हणतो. मला असं वाटतं की जोपर्यंत राजा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार नाही त्याला या देशाचा राजा कसं म्हणता येईल? याला अंत्योदय म्हणतात. शेवटच्या रांगेतला शेवटचा माणूस ज्या ठिकाणी उभा आहे तिथपर्यंत जो पोहोचत असेल त्यालाच खऱ्या अर्थाने या देशाचं राज्य करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून रामराज्याचं उद्घाटन होतंय. एवढा मोठा राजा, विश्वनियंता परमात्मा त्या ठिकाणी भिल्लाला त्या ठिकाणी आपला सखा म्हणतो. आणि निषादराज विनंती करतो की प्रभू तुम्ही माझ्या घरी चाललं पाहिजे. नाही निषादा, मला कोणाच्या घरी येण्याची मनाई आहे, कारण मी वनवासी आहे. मला इथंच थांबावं लागेल. गवताची छैया बनवल्या जाते. रामप्रभू आणि जानकी त्याच्यावर विश्रांती करतायत. लखन आणि निषादराज रात्रभर चर्चा करतात. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर निषादाच्या हाताने वडाचा रुचिक बोलावला जातो. कशासाठी सांगतोय ना. त्या वडाच्या रुचिकाचा द्रोण प्रभू आपल्या हातामध्ये घेतात. प्रभू आपल्या केसांना तो वडाचा रुचिक लावतायत. केसांचा मुकुट बनवतात. तोच वडाचा रुचिक लखनजी आपल्या केसांना लावतात. केसांचा मुकुट बनवतात. आणि जनकाची मुलगी सुद्धा तो वडाचा रुचिक आपल्या लांब लांब केसांना लावते आणि केसाची एक वेणी बनवते. एक वेणी बनवते. त्या गोष्टी लक्षात यासाठी घेतल्या पाहिजेत. आपल्या पतीच्या दुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे. माझा पती जर वनवासी असतील तर मी सुद्धा वनवासी असलं पाहिजे. आणि म्हणूनच
या ठिकाणी वैदेही अर्थात जानकी तो वडाचा रुचिक आपल्या केसांना लावते। पुढची जी कथा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। पलीकडच्या काठावर जायचं आहे, पलीकडच्या काठावर जाण्यासाठी नावेची गरज आहे आणि एक नावाडी आपल्या नावेवर बसलेला आहे, डोक्याला उपरणं बांधलेलं आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, उघडा आहे बिचारा, उघडा आहे, निरीच्छ आहे, निरीच्छ आहे। त्याचं नाव आहे केवट। प्रभू लखनजीला पाठवतात आणि केवटाला बोलावून आण म्हणतायत। लखनजी जात आहेत, केवटाला आवाज देत आहेत, ओ केवट, ओ केवट असं म्हटल्यानंतर केवट सुद्धा आवाज देतो, कोण आहे, कोण आहे? ऐका ऐका, झोप नाही येत ना? आता झोपायची वेळ नाही झाली आता। खरं म्हणजे तुम्ही हे लहान लहान लेकरं जर नसते ना तर मी 11 वाजेपर्यंत आणलं असतं तुम्हाला, पण हे लहान मुलं आहे, त्यांना भुका लागतात। एक तर काल म्हणत होतं आईला, लखनजीचा आवाज आहे केवट, हा श्रीमंतीचा आवाज आहे। आणि कोण आहे? हा केवटाचा आवाज म्हणजे साधनेचा आवाज आहे। श्रीमंतीच्या आवाजापेक्षा साधनेचा आवाज नक्की मोठा असतो, लक्षात ठेवा। श्रीमंताने साधनेची बरोबरी कधी करायची नसते। एखाद्या वेळेला लौकिक दृष्ट्या साधना तुम्हाला गरीब दिसत असेल, लौकिक दृष्ट्या प्रापंचामध्ये साधना तुम्हाला गरीब दिसत असेल, पण श्रीमंत माणसाने, लौकिकातल्या माणसाने अलौकिक साधनेचा विचार कधी करायचा नसतो, बरोबरी कधी करायची नसते। त्या ठिकाणी लखनजीचा आवाज जसा वाढतो तसा केवटाचा आवाज वाढतो, कोण आहे? अरे मी आहे, मी रामप्रभूचा भाऊ, मी शेषाचा अवतार, मला ओळखत नाही तू? मी आमदाराचा भाऊ आहे का? मला बिड्या उधार देत नाही तू? दुकानदार म्हणतो, साहेब पाठीमागचं बिल अजून दिलं नाही तुम्ही। लखनजीचा आवाज वाढतो, केवटाचा आवाज सुद्धा वाढतो। साधना आणि श्रीमंती याच्यामध्ये फार बदल आहे। काहीची पदाची श्रीमंती असेल, काहीची पैशाची श्रीमंती असेल, पण माझ्या ज्ञानोबारायची जी श्रीमंती आहे त्या श्रीमंतीची ही श्रीमंती कशी बरोबरी करेल महाराज? मी आपल्याला विचारतो, खरं म्हणजे आपल्या देशातले पहिले अर्थमंत्री कोण होते? तुम्हाला माहित आहे? नाही माहित। तुम्ही खोटं सांगितलं चालते, कारण मलाही माहित नाही। आपल्या देशातले पहिले रेल्वे मंत्री कोण होते? नाही माहित। आपल्या देशातले पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते? नाही माहित। आपल्या देशातले पहिले ग्राम विकास मंत्री कोण होते? नाही माहित। आता खरं सांगा, अर्थमंत्रीपद हे लहान आहे, रेल्वे मंत्रीपद हे लहान आहे, ग्रामविकास मंत्रीपद हे लहान आहे, महसूल मंत्रीपद हे लहान आहे। अरे पण 75 वर्षामध्ये विसरलोत ना आपण या श्रीमंतांना? विसरलो ना? 75 वर्षामध्ये जे विसरते ते श्रीमंती आहे। आणि 750 वर्ष झाले तरी सुद्धा आपण निवृत्तीनाथांना विसरायला तयारी नाही। हे साधना आहे, हे साधना। लखनजीचा आवाज जसा वाढतो तसा केवटाचा आवाज सुद्धा वाढतो। केवट आपली जागा सोडायला तयार नाही। मी सांगू तुम्हाला, प्रभू पुढे येतात, प्रभू बोलावतायत, तरी सुद्धा केवट आपली जागा सोडत नाही। विषय असा आहे, ज्याची साधना प्रामाणिक असेल ना दादांनो, त्याला आपली जागा सोडण्याची गरज नाही।
एक दिवस देवच त्याची जागा सोडून त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. कर्म कोणचंही असू द्या, नेतीने तुमच्याकडे जी जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी आपण जर प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर माऊली म्हणतात ते तुमच्या जीवनातली पूजा आहे. अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. नेतीने तुमच्याकडे जी जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी कोणचीही असू द्या, प्रामाणिकपणे जर पार पाडत असाल तर ती भगवंताची पूजा आहे. पूजा आहे. सगळ्यांनीच मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर त्या देवानी काय करायचं? सगळ्यांनीच जर मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर शेतीची पूजा कोण करणार? शेतीची सुद्धा पूजाच आहे. सगळे जर शेतीची पूजा करत असले तर मग शिमेची पूजा कोण करणार? शिमेची सुद्धा पूजाच आहे. सगळेच जर शिमेच्या पूजेसाठी गेले तर मग रोग्याची पूजा कोण करणार? रोग्याची खऱ्या अर्थाने सेवा करणं हे सुद्धा पूजाच आहे. सगळ्यांनी जर हेच काम केलं तर गायीची सेवा कोण करणार? गोमातेची सेवा करणं हे सुद्धा पूजाच आहे. सगळ्यांनी जर एकच काम केलं तर खऱ्या अर्थाने न्याय कोण मिळवून देणार? न्याय मिळवून देणं हे सुद्धा पूजाच आहे. पण ते पूजा त्यावेळेला होईल की ज्या वेळेला ते तुम्ही काम प्रामाणिकपणे करत असाल. प्रामाणिकता ज्या वेळेला माणसाच्या जीवनातली जाईल ना दादांनो, त्यावेळेला तिथून पुढे अधोगती चालू होईल. अप्रामाणिक माणसाचा एकांत वाईट असतो आणि अप्रामाणिक माणसाचं मरण सुद्धा वाईट असतं. लक्षात ठेवा. त्याचा एकांत चांगला असावा असं ज्याला वाटत असेल. अप्रामाणिक माणूस बोलू द्या, पण तो अप्रामाणिक असेल तर त्याला झोप चांगली लागणार नाही. अप्रामाणिक माणसाची झोप बिघडते, अप्रामाणिक माणसाचा एकांत बिघडतो आणि अप्रामाणिक माणसाचं मरण सुद्धा बिघडते. आणि म्हणून प्रामाणिक असलं पाहिजे. आपल्या मालकाने जर आपल्याला खोली झाडायची सांगितली, इतकी चांगली झाडा, कशी झाडसाल? अगोदर खालचं झाडा, मग वरचं पाळा, निघून जा. मालक खोलीमध्ये आल्यानंतर प्रसन्न झाला पाहिजे अशी झाडा. ते कचरं झाडून तुम्ही जर चटई खाली लावत असाल तर मालक ज्यावेळेला चटई उचलेल ना त्यावेळेला नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. एक दिवस मालक चटई उचलल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना माझं? तो नाराज होणे असं जर वाटत असेल तर आपल्या कर्मातली प्रामाणिकता अत्यंत महत्त्वाची असेल. दोघाची भांडणं झाली. दोघाची भांडणं समजतात का श्रीहरी तुला? तुम्हाला समजतात? दोघाची म्हणजे कोणाची? आपली मित्राची नाही हो. हुशार आहेत. दोघाची समजत नाहीत तुम्हाला? कोणाची? नवरा बायकोची. होतात का? अरे होतात का रोज? दोघाची भांडणं समजतात का तुला? होतात का? होतात. माघार कोण घेते? दोघाची भांडणं झाली, भांडणं विकोपाला गेली. दोघांनी 2 वकील ठेवले आणि 7 वर्ष विभक्त राहत होते. ती बाई बिचारी आपल्या वकिलाकडे गेली. ऐका बरं का. आणि वकिलांनी विचारलं, ताई तुम्ही आज कोर्टावर गेल्या होतात का? म्हटले गेलती साहेब. भेटलेत का तुमचे मालक? हां साहेब भेटलेत साहेब. कोण्या मूडमध्ये होते? भांडणाच्या मूडमध्ये होते साहेब. तुम्ही काही बोलल्या? मी खूप बोलली साहेब. ते काही बोलले? अजिबात नाहीत बोलले साहेब. एकही शब्द नाहीत बोलले. म्हटले एकच शब्द बोलले. तो कोणता शब्द बोलले? ते म्हटले तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणाही गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं? म्हणून तर हे सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली साहेब. अप्रामाणिक माणसाची अधोगती होत असते. एका डॉक्टरकडे पेशंट गेला. पेशंटचं पोट दुखत होतं. पेशंट असा हात लावूनच गेला बघा. आणि डॉक्टरने विचारलं
या बाजूने दुखते. म्हटलं हा साहेब काही करा पण बघा काहीतरी करा, फार पोट दुखतंय. म्हटलं तुम्हाला अपेंडिक्स झाला, ऑपरेशन केलं पाहिजे, फुटला तर फार डेंजर असतो. और माझ्यासोबत कोणी नाही, नसू द्या म्हटलं, मी आहे ना. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेलं, त्याला त्या कॉटवर झोपवलं आणि इंजेक्शन काढलं एका डॉक्टरने आणि त्याला समजलं आपल्याला आता बेशुद्ध करणार आहेत. ते पेशंट उठून बसलं, त्याने पाठीमागच्या खिशातलं पाकिट काढलं, पैसे मापायला सुरुवात केली. डॉक्टर म्हटले आतापासून नाही मापा द्यायचे शेठजी, तुम्ही कशाला पैसे मापता? हो आता ऑपरेशन नंतर 5-7 दिवस तुम्हाला राहावं लागेल, मग पैसे ना, आतापासून कशाला पैसे मापताय? शेठजी म्हटले तुम्हाला देण्यासाठी नाही मापत डॉक्टर, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो. अप्रामाणिक माणसाची अधोगती होत असते गड्या. आणि म्हणून केवटाचं कर्म प्रामाणिक आहे. प्रभू समोर उभे आहेत, प्रभू समोर येत आहेत, प्रभू केवटाला आवाज देत आहेत, ए बाबा इकडे ये ना. अरे आम्ही बोलावतो तरी तू काय येत नाही रे? केवट म्हणतो प्रभू मी हिशोब चुकवतो. तुझा कसला हिशोब आहे रे आमच्याकडे? माझा नसला तरी माझ्या मित्राचा हिशोब आहे. काय हिशोब आहे? माझे मित्र प्रभू तुम्हाला बोलावतायत, तुम्ही त्यांच्या स्वप्नातही जात नाही, म्हणून तुम्ही प्रत्यक्ष बोलावता तरी मी येत नाही, हिशोब चुकवतो. मित्र बोलावत असतात, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. माझे भक्त तुम्हाला बोलावतायत, माझे मित्र बोलावतायत, तुमचे भक्त बोलावतायत, तुम्ही त्यांच्या स्वप्नातही जात नाही, म्हणून तुम्ही प्रत्यक्ष बोलावता तरी मी येत नाही, माझा हिशोब चुकवतो. अरे बाबा आम्हाला पलीकडच्या काठावर जायचंय म्हणून तुला बोलावतो ना. केवट म्हणतो त्यांना सुद्धा पलीकडच्याच काठावर जायचं असते म्हणून तुम्हाला बोलावतायत ना. तुमच्या लक्षात येते ना पण मी काय बोलतो? केवट आपली जागा सोडायला तयार नाही. प्रभू त्याच्या दारासमोर उभे आहेत. केवट देणारा आहे म्हणून बसलेला आहे, प्रभू मागणारे आहेत म्हणून उभे आहेत. उभा याचक भिकारी. भिकारी असेल तर त्याने उभं राहूनच मागितलं पाहिजे, आणि भिकारी असेल तर त्याने उभं राहूनच मागितलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, भीक मागायचं असेल तर पहिले उभं राहावं लागते मग मागावं लागते. तुमच्याकडे आहे ना, आता सीजन तेच आहे. उभं राहिल्याशिवाय भीक मागता येत नाही. आणि म्हणून प्रभू केवटाच्या दारामध्ये उभे आहेत आणि केवटाला नाव मागतायत. मागी नावन केवट आना, मागी नावन केवट आना, कहि तुम्हारो मरुम मैं जाना, कहि तुम्हार मरम मैं जाना. चरण कमल रजो कहु सब कहई, मनुष्य करनी मूर्ख छुअई, मागी नावन केवट आना, कहि तुम्हार मरुम मैं जाना. प्रभू केवटाला नाव मागतायत. केवट मात्र नाव द्यायला तयार नाही. अरे बाबा तुझी मजुरी देतो आम्ही. केवट म्हणतो तुम्हाला मजुरी मागते कोण, आणि तुमच्याजवळ आहे काय मला देण्यासाठी? पैसे घेऊन निघाले का वनवासामध्ये? आणि निघाले असाल तर मग तुम्ही वनवासी कसे?
असं वाटलं होतं प्रभू, माझं काम अत्यंत प्रामाणिक आहे, एक दिवस तुम्ही माझ्या घरी याल, त्यावेळेला तुम्हाला काहीतरी मागून घेईल. 5 वर्षाने आले राव, मागायसाठीच आले. असं वाटलं देण्यासाठी येसाल, पण तुम्ही मागायसाठी आलात. आणि मागायसाठी जर तुम्ही आला असाल, तुम्ही जर मला मागत असाल तर मी तुम्हाला काय मागू? भिकाऱ्याने भिकाऱ्याला काय मागायचं असतं? तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली, तेरा होगा बड़ा एहसान, तो जुग जुग तेरी रहेगी शान, भगत भर दे रे झोली. डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा, भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहारा. मैं आज तेरा मेहमान, तो कर ले रे मुझसे जरा पहचान, भगत भर दे रे झोली. केवटाच्या भक्तीमध्ये व्यंग आहे, केवटाच्या भक्तीमध्ये भाव आहे. प्रभू उभे आहेत, केवटाला नाव मागतायत, पण केवट नाव द्यायला तयार नाही. लखनजी म्हणतात, का नाव देत नाही रे तू? तुझी मजुरी द्यायला तयार आहोत ना लेका आम्ही, तरी तू नाव देत नाही म्हणतो. आहेच कशासाठी तू इथं? मजुरीसाठीच आहे ना, तरी नाव देत नाही म्हणतो. त्यावेळेला मी नाव का देत नाही याचं कारण केवट लखनजीला सांगतो, कही तुम्हार मर्म मैं जाना. तुमच्या प्रभूचं मी मर्म जाणतो. काय रे आमच्या प्रभूचं मर्म? म्हटले तुम्ही लहान होते, म्हटले होतो. मग तुम्ही मोठे झाले, म्हटले झालो. तुम्हाला घेण्यासाठी विश्वामित्र आले, म्हटले आले. विश्वामित्राच्या सोबत तुम्ही त्यांच्या यज्ञाचं संरक्षण केलं, म्हटले केलं. ते तुम्हाला घेऊन एका आश्रमात गेले, म्हटले हां आश्रमात गेलेले का? गौतम ऋषीचा आश्रम होता तो. त्या आश्रमामध्ये एक शिळा पडलेली होती. त्या शिळेला, त्या दगडाला आमच्या प्रभूच्या चरण रजाचा स्पर्श झाला, चमत्कार घडला. हो, चमत्कार घडलाय. त्या शिळेची बाई झाली, त्या शिळेची बाई झाली असं म्हटल्यानंतर केवट म्हणतो, बस हेच तुमच्या प्रभूचं मर्म आहे. तुमच्या प्रभूच्या चरण रजाच्या स्पर्शाने जर एखाद्या दगडाची बाई होत असेल, माझी नाव त्याच्यापेक्षा मृदू आहे. माझ्या नावेला जर तुमच्या प्रभूच्या चरण रजाचा स्पर्श झाला आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई झाली तर एकटीच तर डोकं दुखवते. बरोबर आहे ना? अरे हो, नाही काही सांगत जा. इतके घाबरता तुम्ही? एकटीच तर डोकं दुखवते, दोन दोन कुठं वागू. छुवतसिला बाई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई. तरनी मोरी धरनी होई जाय, बाट परई मोरी नाव उड़ाई. छुवतसिला बाई नारी सुहाई, छुवतसिला बाई नारी सुहाई. तुमच्या प्रभूच्या चरण रजाच्या स्पर्शाने नावी दगडाची जर बाई होत असेल, माझ्या नावेची जर दुसरी बाई झाली तर घरातला एक माणूस वाढेल, नावही निघून जाईल. कशावर मी मग माझं घर चालू? माझं घर कशावर चालू? शिवतसिला भई नारी सुहाई. तुमच्या प्रभूच्या चरण रजाचा स्पर्श माझ्या नावेला नाही लागला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने तुमचं मी जाणतोय, तुमच्या प्रभूचं मी जाणतोय, आणि म्हणून मी नावेमध्ये बसून घेत नाही. जाणणं महत्त्वाचं असते बरं का. काही गोष्टी जाणाव्या लागतात. केवटाच्या भक्तीमधलं हे व्यंग आहे. केवट जाणतो. काय झालं पहा. गुरुजीने राम्याला विचारलं, राम्या, म्हटलं काय गुरुजी, तुझ्या वडिलाला मी 5,000 रुपये दिले, 5 रुपये शेकड्याने.
किती असंच ना, 5 रुपये शेकड्याने 5,000 रुपये दिले, 6 महिने झाले बघ, मला आता परत किती मिळतील, मला परत किती मिळतील? राम्या म्हटलं काहीच मिळणार नाही सर, काहीच मिळणार नाही मूर्खा, शरम नाही वाटत? एक थापड मारले त्याच्या कानाखाली. काहीच मिळणार नाही म्हणजे तुला हिशोब येत नाही? अरे 5 रुपये शेकड्याप्रमाणे 5,000 रुपये दिले मी तुझ्या वडिलाला, 6 महिने झाले, त्याच्या आता मला परत किती मिळतील? तू म्हटलं काहीच मिळणार नाही, तू हिशोब जाणत नाही. राम्या म्हटला गुरुजी मी हिशोब चांगला जाणतो, पण तुम्ही माझ्या वडिलाला जाणत नाही. तुम्हाला काही समजलं का नाही? त्यांनी आजपर्यंत ज्यांचे घेतले त्यांचे कधी परत दिलेच नाही. तुमच्या प्रभूचं मर्म मी जाणतो म्हणून मी नाव देत नाही. केवटाच्या भक्तीमधलं व्यंग बघा. तुमच्या प्रभूचे चरण चालतील मला, पण चरण रज नको. चरण काढण्याची व्यवस्था नाही, चरण रज काढण्याची मात्र व्यवस्था आहे. कडक येतो आवाज, आवाज कडक येतो. चरण रज काढण्याची व्यवस्था आहे. आणि खऱ्या अर्थाने केवटाचं अंतकरण प्रभू जाणतात. केवटाला आपले चरण धुण्याची इच्छा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी चरण रज काढण्याची बद्दलची त्याची भावना प्रभू जाणतात. प्रभू त्याला आज्ञा देत आहेत. आतापर्यंत नावेवर बसलेला केवट उडी मारतो, चित्र लक्षात घ्या. घरी पडत जातो, सगळे आपले भिल्ल किरात यांना बोलावतो. चाला लेको, आपलं भाग्य आपल्या दारासमोर आज आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सगळे भिल्ल किरात त्या ठिकाणी येतात. केवटाची सौभाग्यवती येते आणि केवट आता प्रभूचे पाय धुण्यासाठी पात्र निवडतो. धातूचं पात्र निवडत नाही, धातूचं पात्र निवडत नाही, लाकडाचं पात्र निवडतो. मला असं वाटते पूर्वीच्या काळी भाकरी टाकण्यासाठी लाकडाचं पात्र असायचं आहे ना, त्याला काय म्हणतात? काठोट ना, काठोट म्हणतात. भाकरी मस्त पातळ भाकरी यायच्या त्याच्यात. आता मला वाटतं कोपर आहे, तो कोपर आहे ना, कोपर. जेवायला बसलो महाराज, एक म्हातारी समोर बसली. त्या म्हातारीने विचारलं, खूपच मस्त आहे गड्या, चांगला आहे, लय लांबचा आहे दिसतो. म्हटलं हा लांबचा आहे आजी. अच्छा, भाजी इतकी तिखट होती भाजी आजीने केलेली. आजीने प्रश्न विचारता विचारता हा एक प्रश्न विचारला, किती भाऊ आहात रे तुम्ही? किती भाऊ आहात म्हटल्यानंतर रागच आलेला होता त्या भाजीचा. म्हटलं आजी खरं सांगू का, या भाजीतून वाचलो तर तिघं नाही तर दोघंच. काठोट काठोट भाकरी टाकण्यासाठी जे केल्या जाते, केवटाचं हे विज्ञान आहे. केवट म्हणतो धातूचं पात्र वाढून जाईल, काठोटमध्ये बऱ्याच दिवस तीर्थ मुरून राहील. तुम्ही ऐकत असताना जर हे चित्र लक्षात घेत असाल तरच तुम्हाला आनंद भेटेल. पहा, तुम्ही जर घरी जात असाल, इकडे तिकडे जात असाल तर मग जमणार नाही. प्रभू उभे आहेत, डाव्या बाजूने जानकी आहे, उजव्या बाजूने लखनजी आहेत, पाठीमागं निषादराज आणि सुमंत आहेत. केवट आणि केवटाची सौभाग्यवती खाली बसलेली आहे. त्यांच्या पाठीमागं सगळे भिल्ल उभे आहेत. आणि प्रभूच्या समोर तो असे पात्र ठेवतो. ठेवल्यानंतर प्रभू त्या पात्रामध्ये आपले दोन्ही चरण ठेवतात. केवट म्हणतो नाही प्रभू, आपले चरण महान आहेत, माझं पात्र अत्यंत लहान आहे. खरं म्हणजे एका 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 चरणाने सगळं आकाश, दुसऱ्या चरणाने सगळी पृथ्वी, तिसरं चरण ठेवायला तुम्हाला जागाच नव्हती, इतके तुमचे चरण आहेत, माझं पात्र लहान आहे. बघा केवटाची भावना काय. केवट म्हणतो एक चरण ठेवा प्रभू. प्रभू एक चरण ठेवतायत, ते चरण केवट धुतो. धुतल्यानंतर ते खाली ठेवतात, दुसरं चरण ठेवतात. केवट आपल्या डोक्याला हात लावून बसतो. अरे बाबा, डोक्याला हात लावून का बसला? धुणं दुसरं चरण, दुसरं चरण धुणं. त्यावेळेला केवट म्हणतो खरं सांगू का प्रभू, तुम्हाला डोकं नाही म्हणून मी माझ्या डोक्याला हात लावून बसलो. प्रभू जानकीकडे पाहतात, जानकी स्मित करते. मी म्हणतो ते बरोबर आहे ना, मी म्हणतो ते बरोबर आहे ना. प्रभू म्हणतात बरोबर आहे गड्या, हे म्हणत होती मला की तुम्हाला काही डोकं नाही, असं म्हटलं जाते ना. काय
डोकं नाही असं. मग सांगत जाय ना, फटाफट सांगत जाय ना, वेळ कशाला घेतो. आणखी काय तुम्हाला कळत नाही, आणखी अक्कल नाही आहे ना, अक्कल नाही असं म्हटलं जाते का नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही ऐकू नका. यांना सांगायचं आहे, मला बिचारे यांना सांगायचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्हाला जर कोणी असं म्हटलं ना तुम्हाला अक्कल नाही, तर तुम्ही उत्तर देत जा, खरंच नाही म्हणा, खरंच अक्कल नाही म्हणा. मला जर खरं अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडलीच नसती. तुम्ही ऐकलं नाही ना. आवाज मोकळा कर. काय केलं पाहिजे केवटा, तुम्ही बघा काय केलं पाहिजे. प्रभू दुसरं चरण आता त्या काठोटमध्ये ठेवतात. पहिल्याने धुतलेलं चरण आणखी काठोटमध्ये ठेवतात. दुसऱ्याने धुतलेलं चरण आता खाली ठेवत नाहीत, एक आदर धरतात. एका चरणावर ज्या वेळेला उभे राहतात, एखादी व्यक्ती ज्या वेळेला एका चरणावर उभी राहते त्यावेळेला त्याचा तोल जात असतो ना, प्रभूचा सुद्धा तोल जातो. प्रभू आधार घेण्यासाठी शोध करतायत, आधार घेण्यासाठी केवटाचं डोकं दिसतंय. प्रभू केवटाच्या डोक्याचा आधार घेतात, पुष्पवृष्टी होते. धन्य केवट. अति आनंद मगे अनुरागा, चरण सरोज पकारन नागा. बरसी सुमन सुर सकल सिहाय, यही समपुल्य पुंज को नाय. अति आनंद मगे अनुरागा, चरण सरोज पकारन लागा. केवटाच्या डोक्याचा आधार घेऊन प्रभू उभे राहतात. सज्जनानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला जर साधूचा आधार घ्यावा लागत असेल तर मला असं वाटतं आपल्याला सुद्धा निवृत्तीनाथांच्या आधाराशिवाय उद्धार होणार नाही. लक्षात ठेवा, कोणातरी साधूचा आधार घेणं अत्यंत महत्त्वाचं असते. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्त्रियावला तोची धन्य. साधूचा आधार जर देवालाही अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा सुद्धा साधूच्या आधाराशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणून केवटाच्या डोक्याचा आधार घेत आहेत प्रभू, उभे राहतात. दुसरं चरण धुतल्या जाते आणि आता खऱ्या अर्थाने प्रभू जानकीला घेऊन प्रभू आता नावेपर्यंत जातात. जानकीला त्या नावेमध्ये चढवतात. प्रभू चढतायत, केवटाच्या खांद्याचा आधार घेत आहेत. कल्पना करा माझ्या दादांनो, केवटाच्या खांद्याचा आधार विश्वनियंता ज्यावेळेला घेतो त्यावेळेला केवटाला किती आनंद वाटत असेल. अरे, एखादा मुख्यमंत्र्याने जर खांद्यावर हात ठेवला तर बापरे, मग आपल्या खांद्यावर हात ठेवला. इथं स्टेजवर गेलो होतो आपण, स्टेजवर बोलले मुख्यमंत्री आपल्याशी, काय म्हटले, खाली उतर म्हटले, उतरलो आपण. प्रभू केवटाच्या खांद्याचा आधार घेतात. मी खरं सांगू का तुम्हाला, देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर साधू आवडतात. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे त्याचं काम करा, तो तुम्हाला जीवनात कधीच अडचण येऊ देणार नाही. कधीच आत आणि बाहेर वेगळं नको बरं का. आपण बाहेरचं पाहतो, तो आतलं पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी, तो अंतकरण पाहत असतो. आपण काय बाहेरचं पाहतो. केवटाचं अंतकरण प्रभू जाणतायत. केवटाच्या नावेमध्ये बसतात. पाठीमागे लखनजी आणि निषादराज बसतात. सुमंत मात्र त्याच काठावर थांबतात. प्रभूकडे पाहत पाहत सुमंत्र गहिवरतात. नाव चालू होते. पलीकडच्या काठावर गेल्यानंतर असं वाटते लखनजीला आता बस झालंय, आता उतरणार आहोत आपण. पण केवट आणखी स्टेरिंग फिरवतो अलीकडच्या काठावर, आणखी स्टेरिंग फिरवतो पलीकडच्या काठावर. लखनजी म्हणतात, दादा सांगा ना तुमच्या भक्ताला.
4 एरझारा मारल्यात त्यांनी या नदीमध्ये आपल्याला. किती एरझारा मारायला लावतो आपल्याला. प्रभू म्हणतात, अरे केवटा पलीकडे जायचं आहे राजा आम्हाला, तू असं का करतो. प्रभू तुमचं असं काही ठरलंय का, असं काही तपशील आहे का, इथल्या इथं तिथलं तिथं असं नाही का, इथून तिथं. म्हटले तसं काही नाही, मग राहू ना म्हटलं काही दिवस इथंच. अरे वा असं काय करतो दादा, 4 एरझारा मारल्या तू, थकून गेलोय आम्ही थकलोय. त्यावेळेला केवट म्हणतो, प्रभू तुमच्यापेक्षा आम्ही समर्थ आहोत, तुमच्यापेक्षा आमची सहनशक्ती मोठी आहे. तुम्हाला या नदीमध्ये 4 एरझारा मारल्या तर तुम्ही थकून गेलात राव, तुम्ही किती एरझारा मारायला लावता हो आम्हाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैलाम. शेवटची एरझार आहे. केवट अशी नाव चालवतो, अशी नाव चालवतो केवट, अशी नाव चालवतो. प्रभू म्हणतात, बाबा अशी का चालवतो तू नाव, मी पडून जाईल ना. म्हटले तुम्ही पडले पाहिजे म्हणूनच अशी चालवतो. अरे तुला माहित नाही का मला तरणं जमत नाही. म्हटले तुम्हाला तरणं जमत नाही, तुम्हाला फक्त तारणं जमते. प्रभू ज्याला तरणं जमत नाही, या नदीमध्ये पडल्यानंतर त्याची काय अवस्था होते तुम्हाला कळू द्या ना. आम्हाला राव तरणं जमत नाही, तुम्ही लोटून देता आम्हाला. नदीमध्ये किती बुचकडा खावं लागतात. द्वेषरूपी भवरे, मत्सरूपी वडणे नाही का, आशारूपी गाळ, भ्रांतीरूपी गढूळ पाणी, याच्यामध्ये आम्हाला सारखं फिरत राहावं लागते. तुम्हाला कळू द्या ना. त्यावेळेला तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही आधार घ्या. प्रभूला समजते त्याचं अंतकरण. केवटाच्या दोन्ही खांद्याचा प्रभू आधार घेत आहेत. केवटाचे नेत्र पाझरताय सज्जनानो. पलीकडच्या काठावर नाव जाते. केवटाच्या खांद्याचा आधार घेऊन वर चढलेले प्रभू केवटाच्या हाताचा आधार घेत आहेत, खाली उतरतात. जानकीला खाली उतरवतात. पलीकडच्या काठावर जातात. अलीकडच्या काठावर सगळे भिल्ल किरात आहेत. पलीकडच्या काठावर राम प्रभूच्या समोर आता केवट उभा आहे. डाव्या बाजूने जानकी, उजव्या बाजूने लखनजी आणि पाठीमागं निषादराज आहेत. आणि प्रभू आता जानकीकडे पाहतात. जानकीच्या बोटातली मुद्रिका काढतात, घेतायत. जानकी देते आणि मुद्रिका पुढे करतात. त्यावेळेला आतापर्यंत धीर धरलेल्या केवटाचा धीर जातो आणि केवट म्हणतो, काय प्रभू हे दादा, तुझी मजुरी द्यावं लागेल ना. फुकट कोणाचा फायदा घ्यायचा नसतो दादा. फुकट फायदा घेणाऱ्या माणसाला त्याच्या घरी बैल व्हावं लागतं. कोणाचं कर्ज बुडवायचं नाही, पुढच्या जन्मात ते फेडावं लागतं बैल होऊन. मग आता बैल कमी झाले, मग कुत्रे होऊन फेडावं लागतं. हे घे दादा तुझी मजुरी म्हणून ज्यावेळेला हात पुढे केला जातो त्यावेळेला केवटाचा धीर जातो. मला मजुरी देणार प्रभू, तुम्ही मला मजुरी देणार. अरे प्रभू, मी जन्मोजन्मी जे काम केलंय, ज्याच्यासाठी मी हे काम करत होतो, त्याची सगळी मजुरी मला भेटली. प्रभू मला आज काय भेटलं नाही. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. बहुत काल मैं किनी मजूरी, बहुत काल मैं किनी मजूरी, आज दिन विधि बनी भनी बुरी. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. मिटे दोष दुख दारिद दावा. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. बहुत काल मैं किन्नी मजूरी, बहुत काल मैं किन्नी मजूरी, आजू दिन्नी विधि बनी बली बुरी. नाथ आज मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा. मला काय भेटलं नाही आज, ज्याच्यासाठी मी साधना करत होतो ते सगळं भेटलंय मला आज. मला काय भेटलं नाही.
ज्ञानोबा राहायला विचारलंय याच ब्रह्मगिरीमध्ये तुला काय भेटलं? मला काय भेटलं नाही. तुमच्यासारखे गुरु भेटलेत मला, मला काय भेटलं नाही निवृत्तीनाथ, मला काय भेटलं नाही. आणि म्हणून अनेक जन्मापासून ज्यासाठी मी हे मजुरी केली त्याचं सगळं फल मला भेटलंय प्रभू. आज मला काय भेटलं नाही, मला काय भेटलं. आणखी एक भाव असा आहे पहा, तुम्ही प्रेमाने ऐकताय असं समजतो मी. केवट म्हणतो प्रभू मी तुम्हाला पलीकडच्या काठावर सोडलं नाही, तुम्ही मला पलीकडच्या काठावर सोडलं. मला माहीत होतं माझं काम प्रामाणिक आहे. मी या नदीमध्ये फिरत होतो, पलीकडच्या काठावर गेलो की अलीकडच्या काठावरचे लोक मला आवाज द्यायचे, ओ केवट या. मुंबईला तुम्ही गेलात असं वाटतं की ही गर्दी जाऊ द्या, दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊ, तेवढीच गर्दी. लोकलमध्ये तेवढीच गर्दी. पलीकडच्या तुम्हाला माहीत आहे, लोकल यांना माहीत आहे, मुंबईमध्ये राहिलेले आहेत. असं वाटतं की हे जाऊ द्या, दुसरी येईल, तेवढ्यात तेवढीच गर्दी. आणखी ती कुठून येतात बिचारे काही समजत नाही. लगेच पलीकडच्या काठावर गेलं की अलीकडच्या काठावरचे लोक मला आवाज द्यायचे, ओ भाऊ या. अलीकडच्या काठावर आलो की पलीकडच्या काठावरचे आवाज द्यायचे, ओ इकडे या. नदीमध्ये राहत होतो प्रभू, पण मला अजून पलीकडचा किनारा माहित नव्हता. नदीमध्ये राहूनही ज्याला पलीकडचा किनारा कधी माहित नसेल तो दुर्भाग्य आहे त्याचं. पण मला माहित होतं अनेकांना जर मी पलीकडचा किनारा दाखवला असेल ना तर एक दिवस माझा प्रभू सुद्धा मला पलीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी नाही सोडलं प्रभू तुम्हाला पलीकडे, तुम्ही मला सोडलंय पलीकडे. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे में भी तो लहर आ डूबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती. अगर तुम न होते, अगर तुम न होते. मी असं म्हणेल, आम्ही विदर्भातले आहोत. आम्ही विदर्भातले आहोत. आम्हाला वद्यवारीसाठी मुक्ताई आहे. बरोबर, जालना भागातली जेवढी मंडळी असेल त्यांच्यासाठी वद्यवारीसाठी पैठण आहे. नगर, संभाजीनगर हा जो भाग आहे त्यांच्या वद्यवारीसाठी माऊली आहे. तुम्हाला काय होतं निवृत्तीनाथ नसते तर. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समोर आता निवृत्तीनाथ आहेत. आपण त्या मंदिरामध्ये उभे आहोत, बसलेले आहोत. त्या मंदिरामध्ये, नवीन मंदिरामध्ये, दगडी मंदिरामध्ये, त्या प्रांगणामध्ये आपण गेलेले आहोत. तुम्हाला सगळ्यांना निवृत्तीनाथाचं मंदिर माहित आहे, तिथं बसलेले आहोत आपण. आणि आपण त्यांच्याकडे पाहून सगळेजण म्हणतो, हे निवृत्तीनाथ, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे में भी तो लहर आ होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की. 1917 साली
होती जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली। खऱ्या अर्थाने जोग महाराज या जगतपुरी मध्ये होते। पूजनीय महाराजांना माहित आहे, भजनी मठामध्ये त्या ठिकाणी भजनासाठी येत होते। लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी होते। बंकट स्वामी महाराज पाहुण्यांकडे आले होते। त्या भजनी मठामध्ये भजनाच्या निमित्ताने त्यांची भेट होत होती। कुठंतरी संस्था काढावी असा विचार त्यांचा चालू होता। स्वामी महाराज म्हटले की बाबा आपण माऊलीच्या छायेमध्ये गेलो पाहिजे। स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, जोग महाराज आळंदीला गेले। त्या ठिकाणी 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली। त्या संस्थेला आज 107 वर्ष होत आहे। आज 100 वर्षाचे जे असतील ना ते सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा। आमच्यासारखे अनेक विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थेने दिले। मला असं वाटतं की महाराष्ट्रातले, देशातले जेवढे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असतील त्यांनी जोग महाराजांची प्रतिमा आपल्या समोर ठेवली पाहिजे आणि त्यांच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे, हे महाराज हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आरू होती, अगर तुम न होते। इतके चांगले श्रोते महाराज, तुम न होते। पहिल्या दिवसपासून मंडप भरलेला, पुरुषाची संख्या महिलाची संख्या त्यापेक्षा जास्त। अत्यंत प्रेमाने तुम्ही ही कथा ऐकताय। मला असं वाटते तुमच्यासारखे श्रोते तर आमच्या समोर बसलेले असते नसते तर आम्ही वक्ते असून सुद्धा कोणाला कथा सांगितली असती। तशी जर कथा सांगितली असती एकट्यामध्ये लोकांनी आम्हाला पागल समजलं असतं। तुम्ही आमच्या समोर बसलेले आहात म्हणून आम्ही वक्ते आहोत। म्हणून आज मला तुमच्याकडे पाहून असं म्हणा वाटतं की हे श्रोत्यांनो, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आरू होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते। शब्द कुठले असू द्या, योग्य मार्गी लावले तर ते भजन होत असते, नाही का? योग्य मार्गाने लावले तर ते भजन होते। भजन नाही तसं नाही। तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे याच्यासाठीच आहे, नाही ते त्याच्यासाठी नाही, ते यांच्यासाठी आहे। तिकडचं जर तुम्ही इकडे वापरत असाल तर हे शब्दसुद्धा आपल्याला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही। परमप्रेमास्पदम यथा, परमप्रेमाचा विषय फक्त प्रभू असू शकतो महाराज। परमप्रेमाचा विषय प्रपंच कधीच नसतो। प्रेम प्रेम हा शब्द ज्या ठिकाणी येत असेल ना, मला असं वाटते तो प्रपंच कधीच लावला नाही पाहिजे। प्रेम हा संबंध नेहमी भगवंताकडे लावला पाहिजे। आपण प्रेम 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 म्हणतो ना, प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते नहीं, जो डरते वो प्यार करते नहीं। हा संबंध इकडे नाही लावला पाहिजे। इकडे जर लावला तर अधोगती करेल, आणि हा प्रेम हा संबंध जर तिकडे लावला तर उद्धार करेल, उद्धार करेल। कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए।
पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही जर विटेवर मंदिरात गेल्यानंतर विटेवर हात कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या प्रभूकडे पाहत असताना खऱ्या अर्थाने कोणासाठी आला रे तो? की जैसे तुझको बनाया गया अरे आनिएला रूपा बडे करोनी खडे हरिदासी नवता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदर ना अंधडा देखना कैशी जीव शिव दयाची भावना पंचभौतिकना नेने पंच प्राणा हो रूप धरिले सगुण चांगले कोणासाठी? तू अब से पहले सितारों में बस रहा था कहीं तू अब से पहले सितारों में बस रहा था कहीं तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है प्रभू मी नाही सोडलं तुम्ही सोडलंय मला पलीकडचा काठ दाखवलाय आणि आता केवटाचा निरोप घेत आहेत प्रभू अयोध्येचा निरोप घेत असताना गहिवरत नाही केवटाचा निरोप घेताना गहिवरतात प्रभू आता त्या रात्रीचा मुक्काम एका वटवृक्षाखाली होतो दुसऱ्या दिवशी प्रभू भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत तब प्रभु भरद्वाज पही आये करत दंडवत मुनी उरलाये भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत एका रात्रीचा मुक्काम होतो भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत आम्ही कसा कोण्या मार्गाने गेलं पाहिजे मार्ग विचारायचा असेल तर चांगल्या माणसाला विचारला पाहिजे ते असा मार्ग सांगतील की ज्या मार्गावर कुठंतरी एखाद्या साधूचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये मुक्काम झाला तर एखाद्या वेळेला साधूचं दर्शन होईल असा मार्ग सांगतील विचारलंय भरद्वाजजी आम्ही कोण्या मार्गाने गेलं पाहिजे भरद्वाजजीने असा मार्ग सांगितला की ज्या मार्गावर वाल्मिकजीचा आश्रम आहे वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये प्रभू पोहोचतात वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये एका रात्रीचा मुक्काम होतो भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत आणि वाल्मिकजीला ठिकाण विचारतायत की आता आम्ही कुठं राहिलं पाहिजे ठिकाण विचारल्यानंतर वाल्मिकजी रामप्रभूला राहण्याचं ठिकाण सांगतायत तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात चित्रकूट गिरी करहु निवासू तह तुम्हारा सब भाति सुपासू शैल सुहान कानन चारो करके हरे मृग बिहग बिहारू राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम चित्रकूट पर्वतावर आपण राहावं प्रभू चित्रकूट पर्वतावर जात आहेत ऐका गड्या पत्ता पत्ता गोळा करतायत तिनका गोळा करतायत काडी गोळा करतायत आणि त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी कुटिया बनवतायत त्याचं वर्णन आहे ऐका पता पता तिनका जोड़ के जाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं राजमहल में पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन राजमहल के त्याग सभी सुख त्याग अयोध्या त्याग सिंहासन कर्मनिष्ठ हो
अपना अपना धर्म निभाते हैं। महलों के वासे जंगल में कुटी बनाते हैं। पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ के जाते हैं। महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं। कुटी बनाते हैं। कुटी बनाते हैं। चित्रकूट पर्वतावर कुटिया बनवतायत। सुमंत आता रिकामा रथ घेऊन परत निघतात। रथ रिकामा आहे। तो रिकामा रथ घेऊन परत निघाल्यानंतर गहिवरतात प्रधानमंत्री आहेत। घोडे सुद्धा पाठीमाग पाहतायत। राम हा शब्द ऐकल्यानंतर घोड्याचे नेत्र पाझरतायत। कुठं घेऊन चालला सुमनजी आम्हाला तुम्ही? आमच्या राजाला सोडून दिलं ना आम्हाला अयोध्येला घेऊन चाललायत तुम्ही? त्या ठिकाणी तो रथ आता अयोध्येमध्ये येतो। रथाचे पडदे लागलेले आहेत। ज्या अर्थी पडदे लागलेले आहेत त्या अर्थी रथामध्ये कोणीतरी बसलेलं असेल। नक्कीच जानकी रथामध्ये बसलेली असेल। म्हणून सगळे लोक रथाच्या भोवती गोळा होतात। रथ आता मुख्य प्रासादासमोर उभा राहतो। ऐका गड्या, आणि पडदे लागलेले आहेत त्या अर्थी जानकी बसलेली असेल। राहिली बिचारी 4 दिवस। जनकाची पोरगी आहे। पायाला फोड आले असतील तिच्या, आणि म्हणून तिला खाली घ्यावं लागेल। आणि म्हणून रथाच्या जवळ त्या ठिकाणी कौसल्या माता, सुमित्रा माता पडत येतात। आणि सुमित्रा माता ज्यावेळेला रथाचे पडदे उघडते त्यावेळेला रथामध्ये कोणीच बसलेलं दिसत नाही। हांबरडा फोडते, सुमन, हा राणीसाहेब, हा राणीसाहेब। कौसल्या माता घोड्यांच्या डोक्यावर डोकं टेकून रडते। घोडे सुद्धा रडतायत। महाराज बघा, तुम्ही प्रेम करा पशुवर, पशुसुद्धा प्रेम करत असतात। जीवापार प्रेम करतायत, लक्षात ठेवा। अशा काही गोमाता मी पाहिल्यात की मालक गेला ना त्यावेळेला जोरजोराने हंबरडा फोडत होत्या। आमच्या गावाजवळ एक गाव आहे, जन्मभर गाई चारल्यात बघा, जन्मभर। मुलं इंजिनियर झाले, 40-50 एकर शेती घेतली तरीसुद्धा गाई नाही सोडल्या। जन्मभर गावाच्या गाई चारत होते। चमत्कार घडला, ज्यावेळेला गेलेत ना त्यावेळेला त्यांच्या अंतविधीला माणसंही होते आणि गायीसुद्धा होत्या, गायीसुद्धा होत्या। कोण म्हणते पशु प्रेम करत नाहीत? मुलापेक्षा जास्त प्रेम करतात लोक, त्याला जीव लावला तर खूप प्रेम करत असतात। घोडे रडतात। घोड्याच्या डोक्यावर डोकं टेकून कौसल्या माता रडते। का रे, राघवला सोडून आलात तुम्ही? राघवला सोडून आलात? तुम्हाला राघवला सोडून द्यायचं सांगितलं होतं। घोड्याला विचारते कौसल्या माता। खऱ्या अर्थाने कौसल्या, सुमित्रा, सुमंत आता राजाच्या जवळ जात आहेत आणि राजाचं डोकं खाली पडलेले आहेत। राजे आपल्या मांडीवर घेते कौसल्या माता। बाजूनं सुमित्रा आहे, समोर सुमंत उभे आहेत। राजे सुमंताला विचारतात, सुमन सांग, माझा राघव कुठे आहे? माझी वैदेही कुठे आहे? माझा लखन कुठे आहे? तुला सांगितलं होतं ना रे सुमन, 4 दिवस वनवासामध्ये ठेवायचं आहे आणि परत घेऊन यायचं म्हणून त्यांना सोडून आलाय सुमन तू? सुमन, तुला बोललो होतो ना रे, राम लक्ष्मण ऐकणार नाही, पण जानकीला वनवासामध्ये सोडायचं नाही म्हणून जनकाच्या पोरीला सुद्धा सोडून आलाय सुमन तू? काय म्हणतील जनक मला? रडतायत राजा। सुमन, माझ्या राघवने मला काय निरोप पाठवला रे? हा निरोप ऐकण्यासारखा आहे, पहा काय निरोप पाठवला। राजेसाहेब, बस राघवने एकच निरोप पाठवला। कोणचा निरोप पाठवला सुमन? राघव म्हटला की बाबाला सांगा की ज्या दिवशी भरताचा राज्याभिषेक आहे ना तो दिवस आम्हाला कळवा। ज्या दिवशी भरताचा राज्याभिषेक आहे तो दिवस आम्हाला सांगा। त्या दिवशी आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल बघा।
आमच्या भरताचा राज्याभिषेक आम्हाला आमच्या कुटीमध्ये साजरा करायचा आहे. बस आमचं आसन बनवू आम्ही गवताचं, त्याच्यावर आमच्या राजाच्या पादुका असतील. आम्हाला आमच्या राजाचा राज्याभिषेक साजरा करायचा आहे, तो दिवस कळवा. राजे रडतात. कौशल्या विचारते, राजे आपण का रडताय? क्षत्रिय लोक मरणाच्या सामोरी जाताना सुद्धा रडत नसतात, आपण का रडताय राजे? कौशल्य खरं सांगू का, समोरच्या भिंतीवर मला काही चित्र दिसतात, ते चित्र मला रडवतायत. कसे काही चित्र दिसतात? आम्हाला नाही दिसत. माझं मरण जवळ आलं ना कौशल्य, मला दिसतात. बघ तो मुलगा निघाला, बघ झारी घेऊन निघाला, झारी घेऊन निघाला. बघ 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 त्या तड्यावर आलाय तो. बघ बघ तिथं एका आम्रवृक्षावर बसलेला आहे मी. बघ त्याने ती झारी बुडवली. बघ बघ मला असं वाटलं सावजच आहे, ते सावज नव्हतं, तो श्रावण होता. त्याच्या आई वडिलांनी मला शाप दिलाय, झाले का आम्हाशी तिथले पुत्र दुःख, तुही पावसी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागतंय ना, तुला सुद्धा वियोगामध्ये मरावं लागेल. बघ कौशल्य बघ. बिलपत राहू विकल बहु भाते, भय जुग सरिस से राते न राते, तापस अंध. मला असं वाटत होतं कौशल्य रामाच्या वनवासाला कारण कैकेयी आहे. असं वाटत होतं मला रामाच्या वनवासाला कारण मंथरा आहे, असंही वाटत होतं मला. रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी आहे, पण रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी नाही, कैकेयीचं वचन नाही, मंथरेची सल्ला नाही. कळलंय मला, माझ्या रामाच्या वनवासाचं कारण मी आहे कौशल्य, माझं पाप आहे. बघ ते चित्र सांगते. तापस अंध साप शोधी आई, कौशल्या ही सब कथा सुनाई, बिलपत राहू विकल बहु भाती, भय जुग सरिस से राति न राति. राजे रडतात. कौशल्याला कथा सांगतायत. कौशल्या सुद्धा गहिवरते. सुमित्रा माता सुमंता आहेत. राजे जाताना 7 वेळेला रामाचं नाव घेतायत. राम 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 आणि राम 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 कही राम राम, 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 राम राम कही राम राम. तनु परिहरि रघुबर बिरहु, राहु गए सुर धाम धाम. राम राम कही राम राम, कही राम राम कही राम राम. केलेल्या कर्माचं फळ दशरथ राजाला सुद्धा भरून द्यावं लागतं. राम 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 म्हणता म्हणता राजे निघून जात आहेत. घराघरामध्ये विलाप आहे. वशिष्ठ समजून सांगतायत. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहेत. अपशकुन होत आहेत. शिवजीचा अभिषेक करतात. त्यांना दूध पाठवल्या जात आहेत. भरत शत्रुघ्न रथामध्ये बसतात. अयोध्येच्या दिशेने निघतात. अयोध्येमध्ये येतात. शत्रुघ्न विचारतात, दादा कोणी कसं बोलत नाही आपल्याशी? आपल्याकडे चांगल्या नजरेने पाहायला सुद्धा लोक तयार नाहीत. खाली पाहतायत, आपल्याकडे पाहत नाहीत. काय झालं अयोध्येमध्ये? कळेल शत्रुघ्न. काही मातेच्या घरी गेल्यानंतर कळेल. दादासुद्धा त्याच ठिकाणी असेल ना, कळेल आपल्याला. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आता येत आहेत.
मंथरेकडून बातमी पोचत होते. कुसंगाने बिघडलेली कैकई भरत आलाय म्हणून आनंदित होते. घरामध्ये प्रेत पडलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी भरताचा तिलक करण्यासाठी पुढे येते. आणि भरतजी विचारतात, मा सगळं कुशल आहे ना मा? सकल कुशल कही भरत सुनाई, पूछ निज कुल कुशल भला. कुशल आहे ना मा सगळं? राम महाराज प्रभू अगोदर देशाची कुशलता विचारतात. अगोदर देशाची कुशलता. हा योग्य राजा आहे की जो फक्त देशाची कुशलता पाहतो. अरे जो प्रपंचाचा विचार करत नाही तो योग्य राजा आहे. जे राजे प्रपंचाचा विचार करतायत, फक्त कुटुंबाचा विचार करतायत, ते देशाचा कसा विचार करतील दादांनो? जे लोक देशाचा विचार करत असतात ते प्रपंचाचा विचार करत असतात. जे फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतायत ना ते देशाचा विचार करत नसतात. भरतजी काय विचारतायत अगोदर? काय विचार? कुशल आहे ना मा सगळं? हा दादा सगळं कुशल आहे, सगळं कुशल आहे. मग सगळं कुशल आहे तर सांग मा, माझा दादा कुठं आहे? माझा लखन कुठं आहे? माझी भाभी कुठं आहे? माझे बाबा कुठे आहेत? मा हे का दिसत नाहीत मला? कहू कहता कहा सब माता, कहसिय राम लखन प्रिय भाता. सकल कुशल कहे भरत सुनाई, कुछ निज कुल कुशल भलाई. हे का दिसत नाहीत मला? काय म्हणते कैकई माहित आहे? तात बात मै सकल सहारी, भई मंथरा साय बिचारी. बिचारी बिचारी मंथरा बिचारी. जिने घर फोडलं ते बिचारी, ते बिचारी, तिला बिचारी म्हणणार तुम्ही? घर फोडणारीच्या गप्पा जरी चांगल्या वाटत असल्या तरी बिचारी नाही महाराज. ती खऱ्या अर्थाने ते तर आपल्या घराचा सत्यानाश करणारी आहे. भई मंथरा साय बिचारी. त्यावेळेला भरतजीला शंका येते आणि भरतजी विचारतात, मा असं काय बिघडलं होतं अयोध्येमध्ये की तुला मंथरेची सल्ला घ्यावी लागली? अरे ज्या देशामध्ये अहिल्या आहे, ज्या देशामध्ये कौसल्य आहे, ज्या देशामध्ये मीराबाई आहेत, ज्या देशामध्ये जिजाऊ आहेत, त्या देशाला मंथरेची सल्ला घेण्याची काय गरज आहे? मंथरेच्या सल्ल्याने जर या देशाचं चांगलं होत असेल तर अहिल्या कशाला? अहिल्या देवी कशाला? मीराबाई कशाला? कौसल्या कशाला? सज्जनानो, ह्या सगळ्या माता जर या देशामध्ये झाल्या असतील तर या देशाला मंथरेची सल्ला घेण्याची काय गरज आहे? असं काय बिघडलं होतं महाराज मा की तुला मंथरेची सल्ला घ्यावी लागली? सांग, माझे बाबा कुठे आहेत? तुझे बाबा गेलेत. शरम नाही वाटत तुला? माझे बाबा गेल्यानंतर तू माझा तिलक करण्यासाठी येते? सांग, माझे बाबा जाण्याचं कारण काय? तुझे बाबा जाण्याचं कारण तुझ्या दादाचा वनवास. कोणी केलं हे सगळं? तुझ्यासाठी केलंय, तुझ्यासाठी केलंय. सांग मा, तू पहिल्या जन्मातली कोण आहेस? कोण आहेस? चांडाळणे. माझ्या दादाला वनवास मागत असताना तुझी जीभ का गळून पडली नाही? तुझ्या अंतकरणाचे तुकडे का झाले नाहीत? तुझ्या तोंडामध्ये किडे का पडले नाहीत? अशीच तुझी अशुभ रुची होती. तुम्हाला लहानपणीच का मारून टाकलं नाही मा? मा, तू जर माझ्या भावाला वनवास दिला असेल तर मी तुला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आजपासून तर मी तुला कधी आई म्हणणार नाही, पण जा, आजपासून तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. जब ते कुमति कुमतई अथयहु, खंड खंड होई हृदय न गयो, बर मागत मन भई नहीं पीरा, गरिन जिह मुहा परिउन पीरा. जब ते कुमति कुमतई अथयहु, खंड खंड होई हृदय न गयो. देवाच्या विरोधात गेलेली आई असली तरी ती शापित आहे. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू
राज्यमाता निंदू भरते केली. जा मा, आजपासून तुझं नाव सुद्धा कुणी ठेवणार नाही मा. मला वाटते तुमच्यामध्ये कौशल्य आहे, तुमच्यामध्ये उर्मिला आहे, तुमच्यामध्ये सीता नाव आहे, पण कोणाचं नाव कैकेयी आहे का तुमच्यामध्ये? आहे का? कैकेयी नाव आहे? विचार असतील. जब ते कुमति कुमतई अठयहु, खंड खंड भई हृदय न गयहु, बर मागत मन भई नहीं पीरा, गरेहु जीभन परेहु न कीरा. जब ते कुमति कुमतई अठयहु. मंथरा येते, शत्रघ्न मंथरेच्या कंबरड्यात लात मारतात. तू केलं हे सगळं. कौशल्याच्या भेटीसाठी भरतजी निघतात. कौशल्या विचार करते, राघव शहाणा आहे, माझा भरत पागल आहे, त्याला कसं समजावून सांगू मी आता. त्याने जर विचारलं दादा कुठे आहे, मी काय त्याला सांगू की तुझा दादा वनवासात गेलाय म्हणून? त्या ठिकाणी भरतजी जात आहेत. भरतजी रडतात आणि काय म्हणतायत महाराज भरतजी कौशल्या मातेला, मा काही जर वांज राहिली असती तर आज माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाळी आली नसते. काही कत जननमी जग माझा. अर्थात काही जर खऱ्या अर्थाने वांज राहिली असती तर आज माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाळी आली नसती. मा मी पापी आहे ना मा तुला असं नाही वाटत ना मा की मी याला कारण असेल म्हणून? भरतजी म्हणतात, मा मी याला कारण असेल असं जर तुला वाटत असेल ना, मला गोहत्येचं पाप लागेल. मी जर याला कारण असेल ना, मला भ्रूण हत्येचं पाप लागेल. मी जर याला कारण असेल ना, मला ब्रह्महत्येचं पाप लागेल. भरतजी रडतायत. कौशल्या माता म्हणते, नाही भरता, त्याचं प्रारब्ध कारण आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या वडिलांनी त्याला वनवासाचं राज्य दिलं, तसं तुला अयोध्येचं राज्य दिलं. त्याने जसा वडिलाच्या वचनाचा स्वीकार केला आहे, तसा तू सुद्धा तुझ्या वडिलाच्या वचनाचा स्वीकार केला पाहिजे. त्यावेळेला भरतजी म्हणतात, मा रोग्याच्या जीवनामध्ये भोग व्यर्थ असतात मा, प्राणाशिवाय सुंदरता व्यर्थ असते मा, तशी रामाशिवाय आम्हाला ही अयोध्या सुद्धा व्यर्थ आहे मा. काय करायचे अयोध्या? अगोदर सत्याचा साक्षात्कार, मग सत्तेचा विचार. सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आता 8 प्रधान व्यक्तीवर अयोध्येचा राज्यकारभार सोपवला जातो. भरतजी राज्याभिषेकाची सामुग्री सोबत घेतात आणि सगळे आता रामप्रभूच्या भेटीस. भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने. भरत चला रे प्रभु दर्शन पाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. राम लक्ष्मण आहेत. भरतजी रामप्रभूच्या भेटीसाठी निघालेला आहे. सगळे लोक त्याच्या सोबत आहेत. काही घोड्यावर आहेत, काही रथात आहेत, काही डोलीत आहेत, काही पायी चालत आहेत. घोड्यावर आहेत ते ज्ञानमार्गी आहेत, रथामध्ये आहेत ते कर्ममार्गी आहेत, डोलीमध्ये आहेत ते भक्तिमार्गी आहेत, पायी चालत आहेत ते शरणागती मार्गी आहेत. खऱ्या अर्थाने सगळ्यात प्रभूच्या अत्यंत जवळचा मार्ग जर कोणचा असेल तर तो शरणागती मार्ग आहे. आजही पंढरपूरला वाहनामध्ये जाण्याची पद्धत नाही. मधात एखाद्या वेळेला तुम्ही वाहनामध्ये गेला तरी चालेल,
पण आषाढीची वारी असली ना तर आजही वारकरी वाहनामध्ये जात नाहीत, पायी जात आहेत. शरणागती मार्ग आहे. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. त्या ठिकाणी शरणागती मार्गाने काही चालतायत. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर चांगल्या मार्गाने चालत असाल तर त्यामध्ये संकट येण्याची शक्यता असते आणि संकट येत असतात. चित्र लक्षात घ्या. आता हे बघा, हे राम प्रभू आणि लखनजी आहेत, भरतजी समोर हात जोडून उभे आहेत. हे चित्र लक्षात घ्या. त्यावेळेला आपण नव्हतो, पण हे आता थोडं पाहायला आणि खऱ्या अर्थाने त्या युगामध्ये जायला काही आपल्याला हरकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आता संकट येत आहेत मार्गामध्ये. पहिलं संकट येते, निषादराज गैरसमज करतो. बघा, चांगल्या मार्गाने जर चालत असाल तर लोक गैरसमज करत असतात, पण चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाने लोक गैरसमज करतायत म्हणून मार्ग सोडून द्यायचा नसतो. माझ्या दादांनो, चालायचं असते. लोक गैरसमज करतायत म्हणून जर जगद्गुरू तुकोबराय थांबले असते, लोक गैरसमज करतायत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जर थांबले असते, तर मला असं वाटते महाराष्ट्रातले सप्तेसुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबले असते. छत्रपती चालत राहत आहेत, जगद्गुरू चालत राहत आहेत. किती गैरसमज महाराज माझ्या जगद्गुरू तुकोबरायबद्दल किती वया बुडवल्या. सगळं तर संपलंच होतं, तेवढंच राहिली होती इस्टेट, ते सुद्धा बुडवली. दुष्काळ आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ज्या परमार्थासाठी स्त्री गेली, मुलगा गेला, भाऊ निघून गेला, भाऊजाई गेली, मायबाप गेले. अवघ्या 2 वर्षामध्ये घरातली 5 माणसं संपली महाराज. तरी सुद्धा निष्ठा नाही संपली, निष्ठा वाढत होती. लोक गैरसमज करत होते. चांगल्या माणसाबद्दल गावात सुद्धा लोक गैरसमज करत असतात. त्याला भीक घालायची नसते, चालत राहायचं असते. चांगली माणसं थांबतात त्यावेळेला ते एकटे थांबत नाही, त्यांच्यासोबत सगळा समाज थांबत असतो. म्हणून चांगल्या माणसांनी चालत राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून निषादराज गैरसमज करतात. निषादराज त्या ठिकाणी विचार करतायत की हा ज्या अर्थी सेनेसहित चाललेला आहे त्या अर्थी याचा विचार अनुचित आहे, मी याला पुढे जाऊ देणार नाही. म्हणून निषादराज आपलं सैन्य तयार करतायत. पण एक म्हातारा माणूस म्हणतो की नाही, 3 प्रकारचं अन्न सोबत घेतलं पाहिजे. 3 प्रकारचं अन्न सोबत घेतल्या जाते, सात्विक, राजस आणि तामस. त्यांनी सात्विक अन्नाचा जर स्वीकार केला तर त्यांचे विचार सात्विक आहेत. राजस अन्नाचा जर विचार केला तर यांचे विचार गादीचे आहेत. आणि तामस अन्नाचा जर विचार केला तर यांचा विचार अनुचित आहे, असं मानायचं. म्हणून 3 प्रकारची भेट घेतल्या जाते. आणि त्या ठिकाणी भरतजी सात्विक अन्नाचा स्वीकार करतायत. सात्विक अन्नाचा स्वीकार करून विचारतायत की आपण कोण आहात. सांगितल्या जाते, मी निषाद आहे. मला भेटायला आलात, कारण काय? आलोय बघा, भेटायला नव्हतो आलो, युद्ध करायला आलो होतो. अरे माझ्याशी? हां, तुमच्याशी. कशामुळे? तुम्ही सैन्य घेऊन निघालात प्रभूच्या भेटीसाठी म्हणून. अरे मग का केलं नाही दादा? युद्धामध्ये जर एखाद्या वेळेला बस मी कामी पडलो असतो तर बस माझं प्रायश्चित्त संपलं असतं. या ठिकाणी निषादराज गैवरतात. त्या ठिकाणी विचारतायत भरतजी, प्रभू तुम्हाला भेटलेत? हां भेटलेत. आलिंगन दिलंय मला. आलिंगन दिलंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भरतजीसुद्धा हात जोडतायत आणि वा भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला प्रभूने आलिंगन दिलंय. पापी आहे मी, माझ्यामुळेच प्रभूला वनवास झाला आहे. त्या ठिकाणी निषादराज आता भरतजीला मार्ग दाखवत आहेत. प्रयाग तीर्थावर सगळे येत आहेत. प्रयाग तीर्थावर आल्यानंतर प्रयाग तीर्थ प्रगट होत आहे. विचारते भरतजी काय पाहिजे आपल्याला? भरतजी म्हणतात, बस मला काहीच पाहिजे नाही. मला काम नको, अर्थ नको, धर्म नको, मला फक्त रामप्रभूची सेवा पाहिजे. मला हा एकही पुरुषार्थ नको, मला फक्त प्रभूची सेवा पाहिजे, असं मागितल्या जाते. ऐका दादांनो, अगोदर त्या ठिकाणी निषादराज गैरसमज करतायत, नंतर लखनजी गैरसमज करतायत. चांगल्या माणसाबद्दल अगोदर बाहेरचे लोक, नंतर घरातले लोक गैरसमज करत असतात. पण याला भीक घालायची नाही, लोकांना गैरसमज करू द्या, आपण आपल्या मार्गाने चाललं पाहिजे. मी बोललो होतो, धारणगावमधली मुलगी ज्यावेळेला सासरी जाईल ना त्यावेळेला तिने आपल्यासोबत महाभारत न्यायचं नाही, रामायण न्यायचं आहे. रामायण न्यायचं. एखाद्या वेळेला
तुमच्या आईच्या आग्रहामुळे तुम्हाला कसायाच्या घरी दिला जाईल. वडिलाची इच्छा नसेल, वडील तर म्हणत असतील नाही माझी पोरगी मला वारकऱ्याच्याच घरी द्यायची आहे, माझी पोरगी मला माळकऱ्याच्याच घरी द्यायची आहे. पण आईचा आग्रह असेल, 50 लाख रुपये पॅकेज आहे, पुण्याला बंगला आहे, मुंबईला फ्लॅट आहे, एवढं मोठं असूनसुद्धा जमीन आहे कितीतरी, सासू मेलेली आहे, इतकं चांगलं असूनसुद्धा तुम्ही नाही म्हणताय. अर्थात मग कोणाला देताय पोरगी? अरे ते वारकरी नाहीत, नसू द्या. मग काय वारकरीच असले पाहिजेत का? श्रीमंती पाहता का नाही? पोरीचं सुख पाहता का नाही? पोरगी गेली, अर्थात माईच्या आग्रहामुळे संबंध पक्का झाला असेल, बाप वारकरी असेल, बापाने आपल्या मुलीच्या सोबत हरिपाठ दिला असेल, पोरी हरिपाठ घेत जा, रोज संध्याकाळी हरिपाठ घेतल्याशिवाय नाही थांबायचं, हरिपाठ घ्यायचा, हरिपाठ घेऊन जा, रोज संध्याकाळी हरिपाठ घेत जा. त्या घरी फुटाणे खाणारे सगळे असतील, एखाद्या दिवशी तो संध्याकाळी येईल आणि म्हणेल की आपल्या घरात हे जमणार नाही, तुमच्या पाठीत लात मारेल, पण हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगतो, तुम्ही हरिपाठ सोडू नका. एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. अरे व्यसन करणारी माणसं जर व्यसन सोडत नसतील तर तुम्ही चांगलं व्यसन का सोडता? गैरसमज करत राहतील, आपण चांगल्या मार्गाने चालत राहायचं. महाराज, चांगलं नेहमी चांगलं असते, वाईट तुम्हाला खूप मोठं दिसलं तरी वाईट हे वाईट असते, लक्षात ठेवा. नाही सोडायचा चांगला मार्ग. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासिरे, पग घुंगरू बांध मीरा नाचिरे. असू द्या, हे उदाहरण तर आहेतच, पण हे उदाहरण खऱ्या अर्थाने साधूसाठी नाहीत, आपल्यासाठी आहे. चांगला मार्ग सोडायचा नाही. अगोदर बाहेरचे लोक गैरसमज करतायत, नंतर लखनजी एका शाल्व वृक्षावर चढलेले आहेत. मंदाकिनीजवळ सगळा समाज येतो आणि त्या शाल्व वृक्षावर चढलेले, अर्थात सरपण गोळा करण्यासाठी चढलेले आहेत. ज्या वेळेला ही शेना पाहतात, ऐका गड्या, शेना पाहतात आणि रघुकुलातली शेना दिसते, रघुकुलातलं चिन्ह दिसते ध्वजावर, त्यावेळेला त्या ठिकाणी सरसर खाली उतरतात, मोडी बांधतात, डोक्यावर घेतात, पाय आदळीत आदळीत प्रभूकडे येतात, जोराने खाडीची मोडी टाकतात आणि प्रभूला म्हणतायत, आलाय दादा तो. अरे कोण आलाय? भरत आलाय, भरत. अरे मग येऊ दे, असू द्या, मी सांगतो, भरत आलाय, भरत. अरे मग येऊ दे, राहू द्या, अरे येऊ दे. नाही दादा, तो तसा नाही आला, तो सेना घेऊन आलाय. अरे तो राज्य देण्यासाठी नाही आला दादा, तो शरण आला नाही, तो सेना घेऊन आलाय. शरण आला असता तर एकटा आला असता, राज्य देण्यासाठी आला असता तर एकटा आला असता, सेना आणण्याची काय गरज होती? त्याला माहित नाही प्रभू एकटे नाहीत, प्रभूच्या सोबत लखन आहे म्हणून. अरे त्याचं शिवजीने जरी सहकार्य केलं आता, तर मी भरताला जिवंत इथून जाऊ देणार नाही. तैसेही भरतही सेन समेता. हो, रामप्रभू म्हणतात, लखन तुला राजनीती समजत नाही. अशी कशी राजनीती दादा? हे कोणची राजनीती आहे? 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आपण, त्याची काय ही इच्छा आहे की आपण अखंड वनवासात राहावं म्हणून, कधीच येऊ नये म्हणून सेना घेऊन आलाय तो? नाही. अरे भरत माझा तसा नाही दादा. पद प्राप्त झाल्यानंतर लोक उन्मत्त होत असतात. नाही, ते सामान्य लोक असतात. किती मोठं पद प्राप्त झाल्यानंतर साधू कधी उन्मत्त होत नसतात. माझा भरत साधू आहे. तुला कळत नाही, तुला कळत. अरे तो राज्य द्यायसाठी आला, सेना कशासाठी आणली दादा त्याने मग? अरे तुला राजधर्म माहीत नाही लखन. ज्याला राज्य द्यायचं असते ना, त्याला सेना सुद्धा सोपवायची असते, म्हणून सेना घेऊन आला. निषादराज मार्ग दाखवतायत. भरतजी, शत्रुघ्नजी आणि वशिष्ठ आता निषादराजाच्या पाठीमागे चालतायत. सगळी सेना, सगळा समाज आता मंदाकिनीजवळ आहे आणि भरतजी आता पुढे पुढे येत आहेत आणि
जेव्हापासून कुटिया दिसते तेव्हापासून भरतजी साष्टांग दंडवत करत चालतायत. एका सीमेपर्यंत जाऊन उभे राहतात. जानकी प्रभूला सावध करते, भाऊजी आलेच. एका सीमेपर्यंत जाऊन उभे राहतात आणि प्रत्यक्ष प्रभू आता भरताच्या सामोरी जात आहेत. भरताच्या समोर भरताच्या सामोरी ज्यावेळेला प्रभू जातात त्यावेळेला प्रभूच्या गळ्यातला धनुष्य गळून पडतो. धनुष्य का गळून पडतो याचं कारण असं आहे, माझा मालक जर शत्रूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काम आहे, पण माझा मालक जर साधूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काय काम आहे. माझं काय काम, साधूच्या भेटीसाठी जात असेल तर तिथं माझं काय काम आहे. धनुष्य गळून पडतो. जगन्नियंता परमात्मा ज्यांच्या भेटीसाठी इतकी त्वरा करत असेल त्याचा अधिकार किती मोठा असेल. म्हणून मला त्या साधूच्या चरणी साष्टांग दंडवत करायचं आहे. म्हणून धनुष्य खाली गळून पडतो आणि भरतजीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. साष्टांग दंडवत करतो. प्रभूच्या समोर भरत हात जोडून उभा आहे. दादा मी पापी आहे ना दादा. नाही रे भरत, तू तर पुण्यवान आहेस. नाही दादा, मला पुण्यवान म्हणत असाल तर तुम्ही पापी कोणाला म्हणणार दादा. पापी आहे ना दादा मी. नाही रे भरता, तू पुण्यवान आहेस. दादा काही जर वांज राहिली असती तर तुम्ही वनवासामध्ये जाण्याची पाडी आली नसती ना दादा आपल्याला. असं नसतात बोलायचं भरता. पापी आहे ना दादा मी. नाही भरता, तू पुण्यवान आहेस. पापी आहे म्हणता म्हणता प्रभूसुद्धा म्हणतायत मानलंय मी तू पापी आहेस, पण तुझं पाप इतकं मोठं आहे का की तुझ्या समोर आज देव उभा आहे. तुझं पाप इतकं मोठं आहे की तुझ्या समोर आज देव उभा आहे. अरे तुझं पाप जर इतकं मोठं असेल भरता तर तुझं पुण्य किती मोठं असेल रे. पुण्याने किती मोठं असेल तो. भरतजी प्रभूच्या गळ्यामध्ये मिठी मारतायत, प्रभूच्या गळ्यामध्ये पडतात. त्या ठिकाणी रोता है. लखनजी खाली मान घालतायत, गाई भरतायत. मी गैरसमज केला होता भरताबद्दल. निषादराज सावध करतायत प्रभूला. तोपर्यंत सगळा समाज वर आलेला असतो. पश्चाताप झालेली काही शेवटच्या रांगेमध्ये उभी आहे. कैकेयीच्या रडण्याचा आवाज प्रभूच्या कानावर येतो. असं वाटतंय लोकांना की अगोदर रामप्रभू सुमित्रेला भेटतील, कौशल्याला भेटतील, अगोदर वशिष्ठाला भेटतील. पण प्रभूचं जीवन अत्यंत सरळ आहे. रामप्रभू अगोदर वशिष्ठाला भेटत नाहीत, कौशल्याला भेटत नाही. कोणाला भेटता. प्रथम राम भेटे कैकेयी, सरल स्वभाव भगति मति भेद, पग परिकिन्ह प्रबोधो बहोरे, काल कर्म विधि सिर धरि खोरी. प्रथम राम भेटी कैकेयी, सरल स्वभाव भगति मति भेद. कैकेयीला भेटायला जातात. पश्चाताप होतो कैकेयीला. सज्जनांनो ऐका, 10 मिनिटांमध्ये थांबायचं आहे आपल्याला. कैकेयी ज्यावेळेला प्रबोध निघतायत त्यावेळेला असा मार्ग होतो. कैकेयी पाहते त्यावेळेला कैकेयी म्हणते येऊ नको राघव माझ्याजवळ. तुझा स्वभाव अत्यंत सरळ आहे राघव. तू माझं दर्शन घेण्यासाठी येतोय ना दादा, येऊ नको माझ्याकडे. लोक तू माझं दर्शन घेतलं तर लोक तुझं दर्शन घेणार नाहीत राघव. लोक म्हणतील हा कसला देव हो. हा तर एका चांडाळणीचं दर्शन घेतो, हा तर एकदा पापिनीचं दर्शन घेतो. हा कसला देव, हा कसला देव.
तू माझं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण लोकांनी तुझं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे राघव. कैकेयीची ही इच्छा आहे महाराज. आणि प्रभू आता जवळ जात आहेत. कैकेयी कोण आहे? कैकेयी रामरूपी मंडपाचा खांबा आहे. कैकेयी कोण आहे? कैकेयी रामरूपी ध्वजाची काठी आहे. कैकेयी कोण आहे? कैकेयी रामरूपी इमारतीचा पाया आहे. कैकेयी पाया आहे महाराज. तुम्ही चांगलं ऐकत असाल तर बघा. अरे मंडप किती मोठा असला तरी खांबाशिवाय नाही, खांबाशिवाय. पताक किती ध्वज मोठा असला तरी काठीशिवाय नाही. इमारत किती मोठी असली तरी पायाशिवाय नाही. आणि रामप्रभूचं जीवन आपल्याला जे दिसते ना ते कैकेयीशिवाय नाही. कैकेयी पाया आहे. लोक म्हणतात मग कैकेयी जर पाया असेल तर कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? कौशल्याच्या जीवनाला रंग दिला जातो, सुमित्रेच्या जीवनाला रंग दिला जातो, तसं कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? त्याचं कारण असं आहे, मला असं वाटते आजही पायाला कुणी रंग देत नाही. पण रंग दिलेली इमारत मात्र पायाशिवाय नाही, पायाशिवाय. विसरतील इमारतीमध्ये राहणारे लोक, विसरतील भाड्याने राहणारे लोक, विसरतील इमारत पाहणारे लोक, पण इमारत मात्र पायाला कधी विसरणार नाही. मी सांगू का? आणि इमारतीने पायाला कधी विसरायचं नाही. अरे तुम्ही किती मोठे व्हाल, तुम्ही किती मोठे व्हाल, तुमचं फार मोठं ऐश्वर्य असेल, जगामध्ये ओळखतील लोक तुम्हाला, पण मला असं वाटतं की मुलगा किती मोठा झाला तरी ज्यांच्या पुण्याने जो मोठा झाला त्या पायाला त्याने कधी विसरायचं नसते. कैकेयीच्या जवळ जात आहेत प्रभू, वनवा करतायत दर्शन घेण्यासाठी. एका बाजूने आवाज येतो, नहीं दादा उनका दर्शन मत लो दादा, वो तो चांडाळनी है, वो तो सर्पिनी है, वो तो रघुकुल को डंक लगाने वाली काली सर्पिनी है दादा, उनका दर्शन लेते हो आप? नहीं रे भरत, ये तो मेरी माँ है. नहीं दादा, माँ तो अपने बेटे को आशीर्वाद देती है, इसने तो मेरे दादा को 14 बरस का वनवास दिया है. आप कहो लेकिन भरत ये चांडाळनी को माता कभी नहीं कहेगा. नहीं रे भरत, ये तो मेरी माँ ही नहीं, ये तो मेरी जननी है. आपण आई कोणालाही म्हणू शकतो दादा, जननी तिलाच म्हणावं लागते की जिने जन्म दिला असेल. नहीं दादा, ये तो किसी पापी की जननी हो सकती है, आपकी जननी तो कौशल्या माँ है. तुला समजत नाही भरता. अरे रामाला जन्म देणारे जरी कौशल्या असली, रामाला जन्म देणारी जरी कौशल्या असली तरी संबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. सुन जननी सोई सुत बड़ भागे, जो पितु मातु बचन अनुरागे. तनय मातु पितु तोष निहारा. कौशल्या नसती तर रामाचा जन्म नसता, कैकेयी माता नसती तर रामायणाचा जन्म नसता. श्रीरामाच्या जन्मापेक्षा रामायणाचा जन्म महत्वाचा आहे दादांनो. समर्पण नेहमी कठोर असतं. कैकेयीने जर कठोरपणा दाखवला नसताना तर राम प्रभूला वनवासात यावं लागलं नसतं. प्रभू जर वनवासात नसते आले ना तर रावणाला कोणी मारलं असतं. अरे राम प्रभू जर वनवासात आले नसते ना तर या प्रजेचं प्रेम कसं संपादन केलं असतं. प्रभू जर वनवासात नसते आले तर वायुसुताचा पुरुषार्थ समजला नसता. हे सगळं समजण्यासाठी कैकेयी मातेचं वचन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून कौशल्या हे रामाला जन्म देणारी आहे आणि कैकेयी हे रामायणाला जन्म देणारी आहे. तनय मातु पितु तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसारा. सुनु जननी सोई सुत बड़ भागी, जो पितु मातु बचन अनुरागी.
4 दिवस मुक्काम होतो. झाली आजची कथा. 5-7 मिनिटामध्ये थांबायचं आहे आपल्याला. 4 दिवसाचा मुक्काम होतो. जनकाला ही बातमी समजते. जनकजी जानकीच्या भेटीसाठी निघतात. जनकाची आणि जानकीची पहिली भेट राजमहालामध्ये होत नाही, वनवासामध्ये होते. कल्पना करा, मुलीचं लग्न व्हावं. लग्न झाल्यानंतर बापाला खूप आठवण यावी आपल्या पोरीची. पूर्वीचा काळ असावा. बाईने म्हणावं, काय रडताय हो, पोरीची आठवण येते ना? हां हां, खूप आठवण येते पोरीची. सांगा तिच्या भेटीला. बापाने तिला भेटीसाठी निघावं. बस माझी पोरगी भेटेल आज मला म्हणून आनंदित असावं. बैठकीमध्ये बसल्यानंतर पोरीची वाट पाहावी, पाणी घेऊन येईल. पण दुसराच माणूस कोणीतरी पाण्याचा प्याला घेऊन यावा आणि पाण्याचा प्याला हातामध्ये घेतल्यानंतर विचारावं, बस बस खाली बस, खाली खुर्चीवर बसू द्या. खुर्चीवर बस, खुर्चीवर बस, बस खुर्चीवर बस, खुर्चीवर. तुमचं बरं आहे ना? आणखी 4 तास आहेत. चालेल ना? फार मस्त महाराज भाऊक पात्र झाला आजचा. खरं विचारावं, आमची बाली कुठे आहे? त्या माणसाने म्हणावं की तुमची बाली कांदे काढायला गेली बघा, आहे ना? त्या बापाच्या हातचा प्याला तसाच खाली पडावा. त्या बापाने मार्ग विचारावा त्या शेताचा. बापाने बांधावर उभं राहावं. मुलगी कांदे काढत असावी. बापाने पाहावं आपल्या मुलीला. बापाने रडावं त्या बांधावर उभं राहून. पोरीचं लक्ष सहज पुढे जावं. पोरीच्या लक्षात यावं, तसंच उपरणं आहे, तसंच गंध आहे, तसंच आहे, तसंच आहे, बस तशीच टोपी आहे, माझे बाबाच आहे. पोरीने पडत पडत यावं, बापाच्या गळ्यामध्ये पडावं आणि रडावं. महाराज, हे जसं आहे ना, असं जनकाची आणि जानकीची पहिली भेट राजमहालामध्ये होत नाही, वनवासामध्ये. जानकी आपल्या बापाच्या गळ्यामध्ये पडते. जानकी, तू माझं नाव मोठं केलं. जानकी, कोण जनक? ज्यांची मुलगी आहे जानकी ते जनक म्हणून मला लोक ओळखतील. त्या ठिकाणी आता शेवटची सभा आहे, शेवटची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे. आणि आता निर्णय घेण्यासाठी जनकाला, वशिष्ठाला विचारला जाते. वशिष्ठ म्हणतायत, खरं सांगू का, मी शास्त्राचा निर्णय करू शकतो, पण भरताच्या प्रेमाचा निर्णय करण्यासाठी माझी बुद्धी असमर्थ आहे. जनकाला विचारला जाते, जनकजी तुम्ही, म्हटले तुमच्या घरचा निर्णय मी कोण करणार? जोपर्यंत आमची होती तोपर्यंत निर्णय आम्ही करत होतो. आता ही तुमची झाली, तुम्ही निर्णय करायचा आहे. मी कोण निर्णय करणार? तुमच्या घराचा निर्णय मी नाही करणार. कोण निर्णय करणार म्हणून भरताला विचारला जाते. भरतजी निर्णय करतील म्हणून रामप्रभू म्हणतायत. भरतजी उभे राहतात. आपल्याकडूनच निर्णय होणार आहे म्हणून सगळे लोक आनंदित होतात. पण भरतजी रामप्रभूच्या चरणाकडे पाहतात आणि रामप्रभू भरताला म्हणतात, भरता खरं सांग, आपल्या बाबाला प्राणप्रिय होते का आपल्या बाबाला वचनप्रिय होतं? भरता, तर त्यावेळेला बरं आहे ना, आपल्या बाबाला प्राणप्रिय होते का आपल्या बाबाला वचनप्रिय होतं? त्यावेळेला भरतजी म्हणतात, आपल्या बाबाला प्राणापेक्षाही वचनप्रिय होतं दादा. मग आपण आपल्या बाबाच्या वचनाचा विचार करायला नाही पाहिजे? आता 14 वर्ष पूर्ण होतील, आता मी परत येईल. आपल्या वडिलाच्या वचनाचा विचार आपण केला पाहिजे. पण दादा, मी राजगादीवर नाही बसू शकत. राजगादी माझी नाहीच तर मी बसू कसा? त्यावेळेला त्या ठिकाणी आता पादुकाचा अवतार धारण करतायत रामप्रभू आणि जानकी. आणि त्या ठिकाणी त्या पादुका आता भरताला दिल्या जात आहेत. आणि भरतजी त्या पादुका आपल्या
डोक्यावर घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने भरतजी आता आपल्या अयोध्येच्या दिशेने परत निघतायत. त्याचं वर्णन आहे, चांगलं ऐका. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे सावकाश की निशानी. शीश पर खड़ा हो अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. 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 शीश खड़ा ले चला ऐसे राम सिया जी संग हो जैसे. अब इनकी छाव में बनेगी राजधानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. आज तुझे छोड़कर जा रहा हूँ. पलछ न लागे जैसे बीता हूँ. जान समय का खेल रचेगा. कौन मरेगा कौन बचेगा. कब्र मिलन के फूल खिलेंगे. नदियों के दो फूल खिलेंगे. जी करता यही बस जाए. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पर खड़ा हो अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम प्रभूची निशाणी घेऊन भरतजी निघाले आणि आता राजसिंहासनावर त्या ठिकाणी पादुकाची स्थापना करतात. राज्यकारभार चालवत असताना आपण नंदीग्राममध्ये भुयार करून राहतायत. रामप्रभूच्या पादुकाची स्थापना राजसिंहासनावर करतायत आणि सज्जनानो आता अरण्यकांडाची सुरुवात होते आणि प्रभू आता तिथून पुढे निघतायत. अत्री अनुसयीच्या आश्रमामध्ये, नंतर पुढे अगस्तीच्या आश्रमामध्ये, तिथून पुढे कुठे येत आहेत म्हणजे आपल्याकडे येत आहेत, नाशिककडे येत आहेत. आणि हा सगळा प्रसंग आपण पाहणार आहोत. पण तो प्रसंग आज पाहणार नाही, उद्या पाहणार आहोत. उद्याचा जो राहिला तो परवा पाहणार आहोत. कथा थोडी आपल्याला वेळ कमी झाला, तसा वेळ थोडासा जर जास्त भेटला असता तर आणखी आपल्याला विस्तृत करता आली असती. पहिल्या दिवशी आपण शिवपार्वती विवाह करत असतो. हे बंद कर. शिवपार्वती विवाह करत असतो, पण तो शिवपार्वती विवाह आपल्याला नाही